Hello guys, you are watching YouTube channel of Ideal Science Academy. This is Anil Mali. So now we are going to continue the next lecture on units and measurement. So this is our updated syllabus of Maharashtra State Board for the 11th standard. So the next topic what we are going to cover today is the physical quantities and their dimensions. So first of all, before going to start the dimensions part of physical quantity, will be thoroughly introduced with the physical quantity. I have already mentioned the details of physical quantity in the previous video. आपण मागच्या व्हिडिओमध्ये फिजिकल क्वांटिटी काय असते, फिजिकल क्वांटिटीला कोणकोणत्या टाइप्समध्ये डिवाइड केलेलं आहे, या बेसिक डिटेल्स आपण मागच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी बघितले आहेत. आजचं जे आपलं लेक्चर असणार आहे ते असणार आहे फिजिकल क्वांटिटीज आणि त्यांचे डायमेन्शन्स. एखाद्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन कसं फाइंड आउट करायचं, व्हॉट इज द सिम्पलेस्ट मेथड ऑफ फाइंडिंग द डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी दॅट वी आर गोइंग टू study in the today's lecture. Okay, so before that आपण मागच्या वेळेस जसे वेगवेगळे फिजिकल क्वांटिटीज बघितले ते आपण काही अंशी रिवाइज करूया आणि त्याच्या बेसिसवरच आपला डायमेन्शन्स कसे फाइंड करायचे ते आपला पार्ट असणार आहे आजच्या लेक्चरचा. ओके, सो फिजिकल क्वांटिटीजला आपण दोन मेन क्वांटिटीजमध्ये डिवाइड करत असतो. पहिली गोष्ट म्हणजे फिजिकल क्वांटिटी कोणाला म्हणतात. फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी जी मेजरेबल आहे. एव्हरी मेजरेबल क्वांटिटी कॅन बी अ फिजिकल क्वांटिटी. ओके, ईच अँड एव्हरी मेजरेबल क्वांटिटी म्हणजे आपण साधं बाजारात जातो, समजा तुम्ही काहीतरी वस्तू घेतली, किराणा दुकानाहून साखर घेतली तुम्ही, तर आपण सिंपल म्हणताना कसं एक्सप्रेस करतो की 2 किलो साखर आपण घेतली. 2 किलो साखर, 2 kg ऑफ शुगर. सो हे 2 kg जे आहे शुगर ही एक मेजरेबल थिंग आहे, बरोबर. मग 2 kg ही जी काय आहे हे मास आहे त्या शुगरचं. सो मास आपण kg मध्ये ॲक्च्युली मेजर करत असतो, म्हणून मास त्या ठिकाणी एक फिजिकल क्वांटिटी येते विच इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ kg. ओके, सो आपण असं म्हणणार नाही एखाद्या दुकानदाराला की मला 2 साखर द्या. 2 साखर द्या म्हणजे काय द्या, तर त्याचं एक युनिट पण आपल्याला सांगावं लागेल, त्याला kg आपण त्या ठिकाणी म्हणूया. 2 kg साखर आपल्याला पाहिजे असते. म्हणून कोणतीही फिजिकल क्वांटिटी घेतली तर तिला 2 गोष्टी असण्या ह्या आवश्यक असतात. फिजिकल क्वांटिटीला 2 गोष्टी असतात. एक म्हणजे त्या फिजिकल क्वांटिटीला काहीतरी युनिट असेल आणि दुसरं मेजर थिंग म्हणजे त्या फिजिकल क्वांटिटीची काहीतरी मॅग्निट्यूड असेल. ओके, magnitude, unit and magnitude, these are the two basic properties of any physical quantities. For example, आपण म्हणतोय की 2 kg of sugar, 2 kg of sugar, आपण म्हणतोय 2 kg of sugar. आपण या ठिकाणी 2 kg हे काय ॲक्च्युली मास आहे, त्या शुगरचं मास आहे. आणि मास ही काय एक फिजिकल क्वांटिटी आहे. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये फिजिकल क्वांटिटीजबद्दल डिटेल सांगितले आहे. आजही मी काही एक रिव्हिजन म्हणून त्या फिजिकल क्वांटिटीज तुम्हाला सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, युनिट आणि मॅग्निट्यूड काय असतं. प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला युनिट आणि मॅग्निट्यूड असतंच. ओके, कंपल्सरी. मग आता 2 kg याच्यामध्ये 2 ही जी काही व्हॅल्यू आहे, हा जो न्यूमेरिकल्स असतात दे इंडिकेट्स दी मॅग्निट्यूड. आणि काहीतरी न्यूमेरिकल्सच्या पुढे इट इज फॉलोड बाय सम सॉर्ट ऑफ युनिट, मेजरेबल युनिट. इथं kg हे युनिट दाखवलेलं आहे, म्हणून kg हे काय इथं युनिट आहे. मग मास ही जी शुगरला आपण एक्सप्रेस करण्यासाठी मास ही जी काय फिजिकल क्वांटिटी यूज करतोय तिला मॅग्निट्यूड आहे, युनिट आहे. म्हणून प्रत्येक कोणतीही फिजिकल क्वांटिटी घ्या, तुम्ही समजा दूध घ्यायला गेले, मिल्क घ्यायला गेलं, तर मिल्क आपण जनरल आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये मिल्कला लिटरमध्ये आपण एक्सप्रेस करतो. मग आपण म्हणतो सरळ की मला 5 लिटर मिल्क हवं आहे. 5 लिटर मिल्क, मग लिटर हे युनिट झालं, 5 ही मॅग्निट्यूड झाली. ओके, 5 लिटर मिल्क मला हवं आहे, तर ही म्हणजे काय, प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला एक मॅग्निट्यूड राहील, एक युनिट राहील. ओके, कोणतीही फिजिकल क्वांटिटी घ्या तुम्ही, एक मॅग्निट्यूड
आणि युनिट. इट मस्ट बी कंपल्सरी फॉर ईच अँड एव्हरी फिजिकल क्वांटिटी. तर मग आज आपण बघणार आहोत या फिजिकल क्वांटिटीज काय असतात, यांचे युनिट्स कसे काढायचे, यांचं डायमेन्शन कसं काढायचं. जर तुम्ही एका फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन काढायचं शिकले तर ॲटोमॅटिकली तुम्ही कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन इझिली फाइंड आउट करू शकता. सो देर आर सम सिम्पल वेज टू फाइंड द डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. सो लेट्स डिस्कस अबाउट दॅट. ओके, तर ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज असतात, जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं की फिजिकल क्वांटिटीजला आपण दोन मेन टाईप्समध्ये डिवाईड करू शकतो. आता तुम्हाला कळलं असेल की फिजिकल क्वांटिटी काय असते. फिजिकल क्वांटिटीला युनिट असणार आहे, मॅग्निट्यूड असणार आहे. ओके, मग फिजिकल क्वांटिटीचे दोन इम्पॉर्टंट टाईप्स कोणकोणते असतात बघा. टाईप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. ओके, टाईप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. सो दोन इम्पॉर्टंट टाईप्स जे काय असतात फिजिकल क्वांटिटीचे, त्याच्यापैकी पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणतात फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीजला तुम्हाला अजून काही दुसरे वर्डसुद्धा यूज करताना काही पुस्तकांमध्ये बघायला मिळतील. फंडामेंटल क्वांटिटीजला बेस क्वांटिटी असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, दीज आर दी बेस क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीज आर ऑल्सो नोन ॲज बेस क्वांटिटीज. काय असतात फंडामेंटल क्वांटिटीज? ओके, फिजिक्समध्ये फिजिकल क्वांटिटीज ज्या आहेत, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी या 7 असतात. देर आर 7 डिफरंट फंडामेंटल क्वांटिटीज इन द फिजिक्स. ओके, ज्या की आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये वेगवेगळ्या प्रकारे यूज करत असतो. जसं आपण शुगरचं एक्झाम्पल घेतलं, मास क्वांटिटी आली. ओके, तुम्ही करंटचं एक्झाम्पल घेतलं, त्या ठिकाणी पण एक फिजिकल क्वांटिटी येईल. करंटची ॲम्पियर हा एक त्या ठिकाणी असणार आहे फिजिकल क्वांटिटी करंटची. सिमिलरली टेम्परेचर. ओके, आपण टेम्परेचर नेहमी आजूबाजूचं सेन्स करत असते, आपल्या बॉडी टेम्परेचर सेन्स करत असते, तर ते टेम्परेचरसुद्धा एक फिजिकल क्वांटिटी आहे. लेंथ एखाद्या गोष्टीची, डिस्टन्स आपण लेंथमध्ये मोजतो, एखादं अंतर, किंवा तुम्ही साध्या दुकानात कापड घ्यायला जातात त्याची लेंथ मोजली जाते. ओके, लेंथसुद्धा एक जनरली यूज होणारी फिजिकल क्वांटिटी आहे. ओके, तर मग बघूया अशा कोणकोणत्या फिजिकल क्वांटिटीज आहेत ज्या की फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज या टाईपमध्ये येत असतात. ओके, तर बघा फर्स्ट आहे मास. ओके, मास. देन सेकंड लेंथ. थर्ड, ज्याच्या मागे आपण सगळेच पडत असतो, टाईम. टाईम इज ऑल्सो अ फंडामेंटल क्वांटिटी. ओके, रिमेंबर. Then fourth, temperature. Temperature is one of the fundamental quantity. Then fifth, current. Current is also a fundamental quantity now, electric current. Okay. Sixth one, luminous intensity. Luminous intensity ही एक फिजिकल क्वांटिटी असते. आणि सेवन्थ आणि लास्ट फिजिकल क्वांटिटी आहे अमाऊंट ऑफ मॅटर. अमाऊंट ऑफ मॅटर. तर या 7 अशा इम्पॉर्टंट फिजिकल क्वांटिटीज आहेत ज्या की फिजिक्समध्ये फंडामेंटल क्वांटिटीज म्हणून कन्सिडर केल्या जातात. याच्या व्यतिरिक्त आपण जेवढ्याही फिजिकल क्वांटिटीज बघतो, ओके, मग ती व्हेलॉसिटी असेल, स्पीड असेल, ॲक्सेलरेशन असेल, मोमेंटम असेल, फोर्स असेल, या ज्या सगळ्या अदर फिजिकल क्वांटिटीज असतात या दुसऱ्या टाईपमध्ये येतात. त्यांना डिराइव्ड क्वांटिटीज असं म्हणतात. आपण बघूया डिराइव्ड क्वांटिटीजचे बरेचसे एक्झाम्पल आज आपण डिस्कस करणार आहोत, कारण आपल्याला या क्वांटिटीजचे डायमेन्शनसुद्धा फाइंड करायचे आहेत. सो इन दॅट केस आय विल बी डिस्कसिंग दी डिराइव्ड क्वांटिटीज इन मोर डिटेल. सो फर्स्ट लेट्स टॉक अबाउट दी 7 फिजिकल क्वांटिटीज. मास. आता प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला एक्सप्रेस करायला एक युनिट आपल्याला यूज करावं लागेल, कारण जसं आपण बघितलं की फिजिकल क्वांटिटीला युनिट असायलाच हवं. मॅग्निट्यूड आणि युनिट हे एक 2 कॉमन असे कॅरेक्टरिस्टिक असतात प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचे. मग या सगळ्या फिजिकल क्वांटिटीजला एक्सप्रेस करायला काहीतरी युनिट यूज करत असतो आपण. फॉर एक्झाम्पल, आता मास ही जी काय फिजिकल क्वांटिटी आहे हिला एक्सप्रेस करण्यासाठी आपण kg हे युनिट वापरतो. ओके, kg हे युनिट वापरतो. लेंथ हे जी काही फिजिकल क्वांटिटी आहे, लेंथ कशाने मेजर करतो आपण? मीटर, सेंटीमीटर वगैरे याच्याने आपण लेंथ मेजर करतो. काही केसेसमध्ये फूटने मेजर केलं जातं वगैरे वगैरे.
सो त्या सिस्टम्स ऑफ मेजरमेंट जे आहेत, MKS सिस्टम, CGS सिस्टम, SI सिस्टम, या ज्या सिस्टम्स आहेत मेजरमेंटच्या, यासुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेल्या आहेत. ज्यांनी मागचं लेक्चर बघितलं नसेल त्यांनी मागचं लेक्चर बघा आणि मग या लेक्चरला सुरुवात करा. ओके. सो लेंथला एक्सप्रेस करण्यासाठी आपण कोणतं युनिट वापरतो? मीटर हे युनिट आपण लेंथ मेजर करण्यासाठी यूज करतो. टाईमला जनरली आपण सेकंड्समध्ये एक्सप्रेस करत असतो, बरोबर. सेकंड किंवा आवर किंवा मिनिट असे आपल्या दैनंदिन जीवनातले युनिट्स असतात टाईमला एक्सप्रेस करायला. पण टाईमचं जे SI युनिट आहे ते सेकंड असं कन्सिडर. हे सगळे SI युनिट्स आहेत. ओके. टेम्परेचरला आपण एक्सप्रेस करतो केल्विनमध्ये. ओके. केल्विन इज वन ऑफ द युनिट फॉर टेम्परेचर. But in our day-to-day life, we measure the temperature in terms of Celsius, we measure the temperature in terms of Fahrenheit. Other units पण आहेत, पण SI युनिट जे आहे टेम्परेचरचं ते आहे केल्विन. ओके. करंटला आपण एम्पियरमध्ये मेजर करत असतो. एम्पियर इज वन ऑफ द युनिट ऑफ करंट. ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट कॅन्डेला म्हणून आहे. मागच्या वेळेस आपण डिस्कस केलं होतं कॅन्डेला. आणि लास्ट अमाऊंट ऑफ मॅटर, याला आपण मोल्समध्ये मेजर करत असतो, मोल्समध्ये. ओके. सो हे 7 असे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत फिजिक्समध्ये, ज्यांच्या बेसिसवर सगळ्या अदर क्वांटिटीजला आपल्याला स्टडी करता येतं. पण ह्या बेस क्वांटिटीज आहेत. कोणतीही एनी अदर क्वांटिटी ही याच क्वांटिटीच्या बेसिसवर डिराईव्ह झालेली असते, किंवा जितक्याही अदर क्वांटिटीज आहेत फिजिक्समध्ये त्या सगळ्या क्वांटिटी ह्या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड असतात. ओके. मग ह्या सगळ्या 7 फंडामेंटल क्वांटिटी तुम्हाला लक्षात असणं आवश्यक आहे. तुम्ही जर फिजिक्स शिकत असणार तर फिजिक्स शिकत असताना तुम्हाला ह्या जो काही बेसिक नॉलेज असतं फिजिक्सचं, हे नॉलेज तुम्हाला थरली असलंच पाहिजे, तरच तुम्हाला येणाऱ्या जेवढ्याही कॉम्प्लेक्स फेनॉमेनॉन आपण फिजिक्समध्ये स्टडी करू त्या कळतील. कारण फिजिक्सचा मेन आत्मा म्हणजे हे फिजिकल क्वांटिटीज आहेत. या सगळ्या फिजिकल क्वांटिटीजच्या आजूबाजूलाच जास्त करून फिजिक्स फिरत राहतं, बरोबर. तर आपल्याला ह्या फिजिकल क्वांटिटीज माहिती असणं आवश्यक आहे. प्लस त्यांचे डायमेन्शन्स कसे फाइंड आउट करायचे ते पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यांचे युनिट्स कोणकोणते आहेत तेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहेत. सो दीज आर कॉल्ड ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. यांना काय म्हणतात? फंडामेंटल क्वांटिटीज. नंतर दुसरा जो प्रकार आहे फिजिकल क्वांटिटीजचा, सेकंड टाईप जो काय आहे तो आहे डिराइव्ड क्वांटिटीज. सेकंड टाईप्स असतात डिराइव्ड क्वांटिटीज. सेकंड टाईप डिराइव्ड क्वांटिटीज. जसं मी सांगितलं तुम्हाला की डिराइव्ह क्वांटिटीज या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड असतात, किंवा ज्या फंडामेंटल क्वांटिटीजपासूनच डिराइव्ड होतात, म्हणून त्यांना डिराइव्ड क्वांटिटीज म्हटलं जातं. लेट्स डिस्कस अबाउट सम एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इज वन ऑफ द डिराइव्ड क्वांटिटी. ओके. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? व्हेलॉसिटी इज व्हॉट? डिस्प्लेसमेंट upon time. That is our velocity's formula. Displacement upon time. आता बघा व्हेलॉसिटी ही कशावरून डिराइव्ह क्वांटिटी? कारण व्हेलॉसिटीला एक्सप्रेस करायला डिस्प्लेसमेंट आणि टाइम या 2 गोष्टींची गरज पडते आपल्याला. डिस्प्लेसमेंट इज व्हॉट? डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? आता एक व्यक्ती आहे, तो या पॉईंटवर निघाला आणि तो काहीतरी फिरत या पॉईंटपर्यंत चालला गेला. तर समजा तो आधी ए पॉईंटला होता, तो आता बी पॉईंटपर्यंत पोहोचलेला आहे. याचा अर्थ आपण काय म्हणू की हा जो पर्सन आहे तो या ए पॉईंटवरून बी पॉईंटवर डिस्प्लेस झालेला आहे. म्हणजे त्याने काहीतरी अंतर त्या ठिकाणी ट्रॅव्हल केलेलं आहे आणि ती म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंट असते, बरोबर. ती म्हणजे डिस्प्लेसमेंट. मग हे अंतर आहे एक प्रकारचं. ओके. आणि हे अंतर मोजायचं जर असेल, अंतर मोजायचं असेल तर हे काय? इथून तर इथपर्यंतचं अंतर, लेंथ आहे ही एक प्रकारची. इट इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ लेंथ. मग डिस्प्लेसमेंट इज व्हॉट? इट इज अ टाईप ऑफ लेंथ. इट इज एक्सप्रेस इन केस ऑफ लेंथ. आणि टाईम काय? टाईम ही ऑलरेडी एक फिजिकल क्वांटिटी आहेच, फंडामेंटल क्वांटिटी. मग लेंथ आणि टाईम ह्या दोघं काय आहेत?
आताच आपण ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटी बघितल्या त्याच्यात लेंथ ही पण होती, टाइम ही पण फंडामेंटल क्वांटिटी होती. मग लेंथ आणि टाइम या फंडामेंटल क्वांटिटीजच्या मदतीने विथ द हेल्प ऑफ लेंथ अँड टाइम वी आर डिरायव्हिंग अ न्यू क्वांटिटी विच इज अवर व्हेलॉसिटी. म्हणून व्हेलॉसिटीला एक्सप्रेस करायला लेंथची गरज पडते आणि टाइमची गरज पडते. म्हणून व्हेलॉसिटी ही काय डिराइव्ड क्वांटिटी आहे. कारण मी बोललो की ज्या क्वांटिटीला एक्सप्रेस करायला फंडामेंटल क्वांटिटीजची गरज लागत असेल, मदत हवी असेल, तर तसल्या क्वांटिटीजला आपण काय म्हणतो डिराइव्ड क्वांटिटीज. अशा कोणत्याही क्वांटिटीज घ्या तुम्ही डिराइव्ड क्वांटिटीज ज्यांना एक्सप्रेस करायला तुम्हाला फंडामेंटल क्वांटिटीजचीच गरज पडणार आहे. फॉर एक्झाम्पल मी एखादं दुसरी फंडामेंटल क्वांटिटी घेतली फोर्स. ओके, फोर्स ही एक फंडामेंटल क्वांटिटी घेतली. फोर्स इज इक्वल टू वॉट? सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मास इंटू ॲक्सेलरेशन. मास काय फंडामेंटल क्वांटिटी आहे. ॲक्सेलरेशन काय? ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. सो वेलॉसिटी ऑफ टाइम अगेन ॲक्सेलरेशन. म्हणजे ॲक्सेलरेशन सुद्धा एक डिराइव्ड क्वांटिटी आहे जिला एक्सप्रेस करायला व्हेलॉसिटी आणि टाइमची गरज पडते. व्हेलॉसिटी सुद्धा एक डिराइव्ड क्वांटिटी आहे जिला एक्सप्रेस करायला लेंथ आणि टाइमची गरज पडते. म्हणजे व्हेलॉसिटी असो, ॲक्सेलरेशन असो, फोर्स असो, ऑल दीज आर दी डिराइव्ड क्वांटिटीज. वाय? बिकॉज दे नीड्स फंडामेंटल क्वांटिटीज टू एक्सप्रेस. ओके, सो दिस इज अबाउट दी डिराइव्ड क्वांटिटीज. अशा 2 मेजर टाइप्स असतात फिजिकल क्वांटिटीजचे, फंडामेंटल क्वांटिटीज आणि डिराइव्ड क्वांटिटीज. ओके, फंडामेंटल क्वांटिटीज ह्या बेस क्वांटिटीज आहेत, मेजर क्वांटिटीज आहेत. डिराइव्ड क्वांटिटीज ह्या फंडामेंटल क्वांटिटीजपासून डिराइव्ड होतात. म्हणजे डिराइव्ड क्वांटिटीला एक्सप्रेस करायला आपल्या फंडामेंटल क्वांटिटीचीच मदत घ्यावी लागते. अशा 2 मेजर ब्रॉड टाइप्स आपण फिजिकल क्वांटिटीजचे करू शकतो. मग ती डिराइव्ड क्वांटिटी असेल किंवा फंडामेंटल क्वांटिटी असेल, बोथ ऑफ देम हॅव युनिट ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड. ओके, आता स्पीड किंवा व्हेलॉसिटी आहे, मला व्हेलॉसिटी किंवा स्पीड एक्सप्रेस करायची आहे. मग मी म्हणेल की या गाडीची व्हेलॉसिटी ही 50 मीटर पर सेकंड आहे किंवा किलोमीटर पर सेकंड आहे. युनिट लागतं आहे ना आपल्याला एक्सप्रेस करायला, मीटर पर सेकंड, किलोमीटर पर सेकंड. ओके, किंवा मग आपण म्हणतो की 50 मीटर पर सेकंड आहे, मग 50 ही मॅग्निट्यूड आली परत. मग मॅग्निट्यूड आणि युनिट ही जी जोडी आहे, ह्या ज्या 2 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, या सगळ्याच फंडामेंटल असो किंवा डिराइव्ड क्वांटिटी असो, सगळ्याच फिजिकल क्वांटिटीजला त्या ॲप्लिकेबल असतात. ओके, ठीक आहे मित्रांनो. तर मग आपण आतापर्यंत बघितलं की फिजिकल क्वांटिटी काय असते, तिचे टाइप्स काय काय असतात. आता आपण पुढे लेक्चरच्या पुढच्या पार्टकडे वळूया. पुढचा पार्ट आपला जो काय असणार आहे आजचा, तो होता की इंट्रोडक्शन अबाउट दी फिजिकल क्वांटिटीज अँड देअर डायमेन्शन्स. सो आता आपण नवीन पार्ट डिस्कस करणार आहोत, डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन कसं फाइंड आउट करायचं, हाऊ टू फाइंड द डायमेन्शन ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. ओके, एक सोपी आणि सरळ मेथड असते. तुम्हाला फक्त त्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला जर माहीत असेल तर त्या फॉर्म्युल्यावरून आणि काही बेसिक नॉलेज अबाउट दी फंडामेंटल क्वांटिटी याच्यावरून आपण त्या पर्टिक्युलर फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन इझिली फाइंड आउट करू शकतो. डायमेन्शन्स यूज करण्यासाठी आपल्याला किंवा डायमेन्शन लिहिण्यासाठी एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला काही सिम्बॉल्सचा यूज केला जातो. तर ते सिम्बॉल्स आधी माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे काही सिलेक्टिव्ह रूल्स आहेत एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन लिहायचे, ते रूल्स पण माहिती असू द्या. फॉर एक्झाम्पल, एखादी फिजिकल क्वांटिटी जर तुम्हाला लिहायची असेल तर तिला आपल्याला ब्रॅकेट स्क्वेअरमध्ये लिहावी लागते. डायमेन्शन तुम्हाला एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन हे ब्रॅकेट स्क्वेअरमध्ये लिहावं लागतं. आणि या ब्रॅकेट स्क्वेअरमध्ये लिहित असताना फक्त आपण त्या फिजिकल क्वांटिटीजच्या मोस्टली फंडामेंटल क्वांटिटी सगळ्या त्यांचे आपण सिम्बॉल्स यूज करतो फक्त. ओके, विल यूज द सिम्बॉल्स फॉर फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. कारण डायमेन्शन्समध्ये आपण फक्त फंडामेंटल क्वांटिटीज मेन्शन करत असतो, डिराइव्ह क्वांटिटी नाही. फॉर एक्झाम्पल, आता मास आहे, माससाठी आपण सिम्बॉल वापरतो कॅपिटल M डायमेन्शन लिहिण्यासाठी. लेंथसाठी आपण वापरतो कॅपिटल L,
टीसाठी वापरतो कॅपिटल टी. ओके, त्यानंतर टेम्परेचरसाठी आपण कॅपिटल के, केल्विनचा के आपण त्या ठिकाणी वापरत असतो. ओके, करंट असेल, करंटसाठी आपण कॅपिटल आय ने त्याला डिनोट पण करतो आपण. तुम्ही करंटबद्दल शिकले असणार 10वीमध्ये. सो करंटसाठी आपण कॅपिटल आय वापरतो. आणि समजा ल्युमिनस इंटेन्सिटी असेल त्या ठिकाणी तर त्याच्यासाठी आपण कॅन्डेलाचा कॅपिटल सी वापरू शकतो. आणि अमाऊंट ऑफ मॅटरसाठी त्याला आपण काय वापरतो, मोल वापरत असतो. तर ह्या ज्या काही सिम्बॉल्स आहेत या अशा प्रकारे सिम्बॉल्स ॲज अ डायमेन्शन म्हणून आपल्याला एखाद्या फिजिकल क्वांटिटीचे लिहावे लागतात. पहिली गोष्ट ब्रॅकेट स्क्वेअरमध्ये लिहायचं आहे डायमेन्शन. सेकंड थिंग, यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा कॉमा वगैरे नसणार आहे. आणि हे जे काय अल्फाबेट्स आपण यूज करू दे शुड बी दी सिम्बॉल्स ऑफ दॅट पर्टिक्युलर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. ओके, ह्या काही बेसिक रूल्स आहेत एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन लिहायच्या. ओके, सो लेट्स फाइंड अबाउट दी डायमेन्शन. कसं काढतात डायमेन्शन बघा. सोपी आणि सरळ पद्धत तुम्हाला मी डायमेन्शन काढायची शिकवणार आहे. ओके, सो डायमेन्शन काढायची एकदम सोपी आणि सरळ पद्धत मी या ठिकाणी तुम्हाला शिकवणार आहे. ज्या पद्धतीमुळे तुम्हाला एखाद्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युलाही स्टडी करता येतो, त्याचं युनिटही काढता येतं अँड त्याचं डायमेन्शनसुद्धा काढता येतं. तर बघूया कशा प्रकारे आपण फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन फाइंड करू शकतो. तर रूल्स तुम्हाला कळाले असेल. सिम्बॉल्स आपल्याला यूज करायचे आहेत, ब्रॅकेट स्क्वेअरमध्ये लिहायचे आहेत विदाऊट एनी कॉमा. ओके, कोणकोणते सिम्बॉल्स वापरायचे आहेत मी आधीच तुम्हाला याच्या आधी लिहून दिलेलं आहे. आता की माससाठी एम, लेंथसाठी कॅपिटल एल, टाईमसाठी कॅपिटल टी, टेम्परेचरसाठी केल्विनचा कॅपिटल के, करंटसाठी आपण आय वापरतो, ल्युमिनस इंटेन्सिटी असेल तर सी वापरायचा आहे कॅपिटल सी, आणि अमाऊंट ऑफ मॅटर असेल तर मोल वापरत असतो आपण. ओके, तर बघूया फिजिकल क्वांटिटी. आता जसं आपण डिराइव्ह क्वांटिटीमध्ये व्हेलॉसिटीचं एक्झाम्पल घेतलं, सिमिलरली विल टेक द एक्झाम्पल ऑफ व्हेलॉसिटी. आपण सोपी एक फिजिकल क्वांटिटी सुरुवातीला बघूया. सो व्हेलॉसिटी, सपोज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आताच आपण बघितला. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ओके, फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ओके, आता काय करायचं डायमेन्शन काढण्यासाठी. आता ही तर सोपी आणि सरळ डिराइव्ह क्वांटिटी आहे, हिला जास्त स्प्लिट करायची गरज नाही. पण काही डिराइव्ह क्वांटिटीज ज्या असतात त्यांच्यामध्ये अजून काही डिराइव्ह क्वांटिटी असतात, जसं ॲक्सेलरेशन आहे. बघूया आपण एक्झाम्पल. ॲक्सेलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. म्हणजे ॲक्सेलरेशन एक्सप्रेस करायला डिराइव्ह क्वांटिटी व्हेलॉसिटी पण लागली आपल्याला. म्हणजे डिराइव्ह क्वांटिटीमध्ये अजून एक डिराइव्ह क्वांटिटी आली. मग त्या केसेसमध्ये काय करतो आपण, तशा जर केसेस असतील तर आपण या सगळ्या डिराइव्ह क्वांटिटीला स्प्लिट करतो फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये. म्हणजे डायमेन्शन फाइंड करायला तुम्ही जर स्प्लिट केले फॉर्म्युले फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये तर तुम्हाला इझिली डायमेन्शन भेटतात. ओके, बघा फॉर एक्झाम्पल इथं आता डिस्प्लेसमेंट काय असते. जसं मी बोललो तुम्हाला डिस्प्लेसमेंट काय आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे अंतर असू शकतो, त्याला आपण लेंथने मेजर करतो. मग डिस्प्लेसमेंट कॅन बी मेजर इन टर्म ऑफ लेंथ, राईट. टाईम काय आहे, टाईम तर ऑलरेडी आपली फंडामेंटल क्वांटिटी आहे. म्हणजे काय करायचं, जो फॉर्म्युला असेल त्याला आपल्याला स्प्लिट करून फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये कन्वर्ट करू शकतो आपण सुरुवातीला. जसं डिस्प्लेसमेंट ही लेंथ असते म्हणून मी लेंथ लिहिली, आणि टाईम ऑलरेडी एक फंडामेंटल क्वांटिटी म्हणून तिला फर्दर स्प्लिट करायची गरज नाही. मग लेंथ अपॉन टाईम. ओके, लेंथ अपॉन टाईम असं व्हेलॉसिटीला एक्सप्रेस करतो आपण. मग लेंथ, आता डायमेन्शन कसं लिहायचं, मग व्हेलॉसिटीचं डायमेन्शन लिहायचं ब्रॅकेट स्क्वेअरमध्ये. काय करतो आपण, जनरली यूज होणाऱ्या ज्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत, लेंथ, मास आणि टाईम, ह्याच जास्त करून आपल्या यूजमध्ये येत असतात. जरी फिजिकल क्वांटिटी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी 7 आपण बघितल्या, पण मॅक्सिमम एक्सप्रेस केल्या जाणाऱ्या फंडामेंटल क्वांटिटीज किंवा डिराइव्ह क्वांटिटीजचे जे डायमेन्शन्स असतात त्यांच्यात आपण लेंथ, मास आणि टाईम ह्या 3 गोष्टी ह्या कंपल्सरी लिहित असतो ब्रॅकेट स्क्वेअरमध्ये, जरी उरलेल्या फिजिकल क्वांटिटीजच्या त्या ठिकाणी कोणताही रोल नसेल तरी. ओके, तर लेंथ, मास आणि टाईम. मग आता बघायचं लेंथ आहे म्हणून मग मी काय लिहेल,
l⁻⁴ वेलॉसिटीला एक्सप्रेस करायला मासची गरज पडते का मला? कुठं मास तर कुठंच गरज पडत नाही, म्हणून m⁻⁴. ओके. टाईमची गरज पडते का मला व्हेलॉसिटीला एक्सप्रेस करायला? हो, गरज पडते. टाईम आहे, डिनॉमिनेटरला टाईम आहे. जे डिनॉमिनेटरला असणार आहेत त्यांच्यासाठी आपण मायनस साईन वापरू, म्हणजे t⁻⁻⁴. टाईम आहे, लेंथ आहे, l⁻⁴. न्यूमरेटरला लेंथ आहे, +1 आपण अशा पद्धतीने लिहित असतो. मास एक्सप्रेस करायला लागत नाही आहे व्हेलॉसिटीला, म्हणून m0 आपण लिहिला. टाईम लागतोय, डिनॉमिनेटरला आहे, तर -1 लिहिला. मग व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय झालं? l1 m0 t-1 किंवा l⁻⁴ m⁻⁴ t⁻⁻1. हे झालं डायमेन्शन व्हेलॉसिटीचं. सिंपल आहे, एकदम सरळ. ओके. या पद्धतीने आपण कोणत्याही क्वांटिटीचं डायमेन्शन काढू शकतो, लक्षात ठेवा. ओके. या पद्धतीने युनिटसुद्धा निघतं आपलं. बघा, लेंथ युनिटसुद्धा फॉर्म्युला माहीत पडला, फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये स्प्लिट केलं, युनिट पण काढू शकतो. व्हेलॉसिटीचं युनिट मला जर कोणी विचारलं काय अरे लेंथ कशाने मेजर करतो? मीटरने मेजर करतो. टाईम कशाने मेजर करतो? सेकंडने मेजर करतो. ओके. मग काय झालं युनिट व्हेलॉसिटीचं? मीटर पर सेकंड. दिस इज द युनिट ऑफ व्हेलॉसिटी. सिंपल. जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल, फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या आहेत त्या ठिकाणी ते माहिती असेल, तर तुम्ही युनिटही काढू शकतात, डायमेन्शनही काढू शकतात. सिंपल वे ऑफ फाइंडिंग द डायमेन्शन ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी. लेट्स टॉक अबाउट दी अनदर एक्झाम्पल. अजून एखादा एक्झाम्पल. असे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला हळूहळू सगळे डायमेन्शन फाइंड आउट करता येतील. ओके. सो अनदर एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल घ्या स्पीड. ओके. स्पीड. आता स्पीड आणि व्हेलॉसिटीमध्ये बऱ्याचशा गोष्टी सारख्या पण आहेत, वेगळ्या पण असतात. व्हेलॉसिटीला डिफाईन करताना आपण डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम अशा पद्धतीने एक्सप्रेस करतो. स्पीडला आपण एक्सप्रेस करतो डिस्टन्स अपॉन टाईममध्ये. डिस्टन्स अपॉन टाईममध्ये. मग तुम्ही म्हणणार डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट याच्यात काय फरक आहे? म्हणजे व्हेलॉसिटी आणि स्पीड ह्या सारख्या क्वांटिटी आहेत का? तर नॉट ऑलवेज. नेहमी सारख्या राहत नाही. का नाही राहू शकत? कारण व्हेलॉसिटी ही डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहे, स्पीड ही फक्त डिस्टन्सवर डिपेंड आहे. ओके. मग डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट याच्यामधला फरक आपल्याला बऱ्याच वेळेस कळत नाही, पण तेही माहिती असू द्या. फॉर एक्झाम्पल, सोपं उदाहरण देतो मी तुम्हाला. एक व्यक्ती आहे, तो ए पॉईंटहून निघाला. ओके. तो ए पॉईंटहून निघाला. तो व्यक्ती असा चालत 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 एवढा पाथ कव्हर केला आणि या बी पॉईंटपर्यंत येऊन थांबला. ओके. सिंपल एक्झाम्पल. आय एम टॉकिंग अबाउट द डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. सो ए पॉईंटला तो निघाला होता, त्याने असं एक काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि आता तो बी पॉईंटला येऊन गेला. तर या एक्झाम्पलमध्ये जर कोणी विचारलं की व्हॉट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दॅट पर्टिक्युलर पर्सन अँड व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट पर्सन, तर या केसमध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सारखी नसणार. का नसणार? बघा, जर आपण डिस्टन्सबद्दल बोललो या केसमध्ये, तर तो व्यक्ती इथून निघाला, त्याने एवढं डिस्टन्स फिरून तो असं ट्रॅव्हल करत करत बीपर्यंत आलेला आहे, बी पॉईंटपर्यंत. हे जे डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलेलं आहे, दिस डिस्टन्स काहीतरी समजा 2.5 किलोमीटर एवढं डिस्टन्स त्याने असं ट्रॅव्हल करत करत इथपर्यंत तो बीपर्यंत आलेला आहे. म्हणजे काय 2.5 किलोमीटरचं डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलेलं आहे फ्रॉम पॉईंट ए टू बी. दिस इज द डिस्टन्स. आणि जर डिस्प्लेसमेंटबद्दल बोलायचं म्हटलं या केसमध्ये, की तो पर्सन ए टू बी गेल्यावर किती डिस्प्लेस झाला, तर डिस्प्लेसमेंट मात्र जेवढं डिस्टन्स आहे 2.5 किलोमीटर तेवढी नसणार आहे. डिस्प्लेसमेंट फक्त एवढीच असणार आहे, हा एवढं अंतर, दॅट इज द डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्टन्स होतं एवढं मोठं 2.5 किलोमीटर आणि डिस्प्लेसमेंट फक्त एवढं अंतर, ही डिस्प्लेसमेंट आहे त्याची. ओके. म्हणून डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या नेहमी सारख्या नसतात. तर या केसमध्ये डिस्टन्स काहीतरी 2.5 किलोमीटर होतं, डिस्प्लेसमेंट ही खूप कमी आहे त्याच्या कम्पॅरेटिव्हली. ओके. म्हणून मग डिस्प्लेसमेंट डिफाईन करताना आपण काय करतो, डिस्प्लेसमेंट इज द
मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स. पहिले तो ए पॉईंटला होता, आता बी पॉईंटला आहे. मग ए आणि बी मधलं मिनिमम डिस्टन्स एवढंच आहे ना. सो द मिनिमम डिस्टन्स बिटवीन दिस 2 पॉईंट्स, इनिशियल पॉईंट अँड द फायनल पॉईंट, हे त्याची डिस्प्लेसमेंट असते. म्हणून स्पीड आणि व्हेलॉसिटीला आपण नेहमी सारखं म्हणू शकत नाही. पण समजा तोच व्यक्ती सपोज या ए पॉईंटहून निघाला आणि असा सरळ लिनियरली तो बी पॉईंटपर्यंत गेला. आता या एक्झाम्पलमध्ये मला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काहीही फरक दिसत नाही आहे. कारण ए पॉईंटहून बी पॉईंटला जाण्यासाठी त्याने एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं XYZ. आणि आता मला विचारले डिस्प्लेसमेंट किती, तर ए आणि बी मधलं मिनिमम डिस्टन्स म्हणजे जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच मिनिमम डिस्टन्स आहे. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट लिनियर केसेसमध्ये अशा प्रकारे सारखे आहे. देर इज नो डिफरन्स. असं जर असेल तर इथं स्पीड वेलॉसिटी सारखी राहील, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट सारखं राहील. असं काहीतरी असेल तर इथं मात्र त्या दोघंही टर्म्स सारख्या राहणार नाहीत. ओके, सो हे पण लक्षात ठेवा, हे काही बेसिक्स आहेत. सो दॅट इज नॉट अ पार्ट ऑफ आवर डिस्कशन. लेट्स टॉक अबाउट द डायमेन्शन ऑफ अ स्पीड. आता डायमेन्शन मेजर करण्यासाठी, फाइंड करण्यासाठी डिस्टन्स ही एक कोणती फिजिकल क्वांटिटी, डिस्टन्सला आपण लेंथमध्ये मेजर करतो. टाईम ही ऑलरेडी एक फिजिकल क्वांटिटी आहे. लेंथ हे मीटरमध्ये मेजर करतो, टाईमला सेकंडमध्ये मेजर करतो. म्हणून युनिट तेच राहील मीटर पर सेकंड. ओके, आणि राहिली गोष्ट डायमेन्शनची, तर डायमेन्शन आपण ब्रॅकेट्स स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये डायमेन्शन लिहिणार आहोत, L, M आणि T. बघा आता लेंथ आहे का, आहे. मीटर काय, लेंथ आहे, लेंथ. ओके, म्हणून L⁻1. मास आहे का, नाही आहे, देर इज नो एनी मास. टाईम आहे का, आहे डिनॉमिनेटरला, सो -1. मग काय झालं, स्पीडचं डायमेन्शन काय झालं, L⁻1, M⁻0, T⁻−1. दिस इज द डायमेन्शन ऑफ स्पीड. ठीक आहे. स्पीडच्या व्यतिरिक्त दुसरं अजून थोडंसं कॉम्प्लेक्स उदाहरण आपण बघूया, वेगळी क्वांटिटी बघूया आपण स्पीडच्या व्यतिरिक्त. फॉर एक्झाम्पल ॲक्सेलरेशन. ओके, ॲक्सेलरेशन ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं, ॲक्सेलरेशन suppose it is denoted by A. So acceleration is equal to change in velocity upon time. That is our acceleration, right? Change in velocity upon time. आता सोपा आणि सरळ एक्झाम्पल देतो तुम्हाला. ॲक्सेलरेशन म्हणजे काय, गाडीला ॲक्सेलरेटर असतं टू व्हीलरला. ओके, आता ॲक्सेलरेट करणं म्हणजे काय करणं नेमकं, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲक्सेलरेटिंग दी व्हेकल. ओके, सो या केसमध्ये बघा, सपोज एक व्हेकल आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर वॉट एव्हर इट इज. ती व्हेकल काहीतरी 40 km/h चालते. तिची एक स्पीड धरूया आपण किंवा व्हेलॉसिटी धरूया. ओके, लिनियर जाते, व्हेलॉसिटी स्पीड सारखी. सो 40 km/h ची व्हेलॉसिटी तिची आहे. ओके, आणि काही वेळानंतर त्या गाडीची स्पीड त्या ड्रायव्हरने वाढवली 50 km/h. मग काय केलं त्याने, व्हेलॉसिटी 40ची 50 केली, म्हणजे व्हेलॉसिटीमध्ये चेंज झाला. इनिशियल व्हेलॉसिटी 40 होती, आता वाढून फायनल व्हेलॉसिटी 50 झाली. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटीचा डिफरन्स 50मधून 40 मायनस केले, 10ने व्हेलॉसिटी वाढली. सो दिस इज चेंज इन व्हेलॉसिटी. म्हणजे काय झाली, चेंज इन व्हेलॉसिटी. आणि या व्हेलॉसिटीमध्ये चेंज होण्यासाठी काहीतरी वेळ लागला असेल. देअर मस्ट बी सम टाइम रिक्वायर्ड टू चेंज दिस व्हेलॉसिटी. ओके, सो चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम त्याला म्हणतात ॲक्सेलरेशन. म्हणजे गाडी ॲक्सेलरेट झाली, स्पीडअप झाली. ॲक्सेलरेट झाली म्हणजे व्हेलॉसिटीमध्ये चेंज झाला. ओके, सो चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजे ॲक्सेलरेशन. चेंज इन व्हेलॉसिटी काय आहे, इनिशियल फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी असणार आहे. म्हणजे व्हेलॉसिटीचीच व्हॅल्यू आपल्याला वरती भेटणार आहे, खाली टाईम आहे. ओके, आता या केसमध्ये काय आहे, ॲक्सेलरेशन ही चेंज इन व्हेलॉसिटी असल्यामुळे अपॉन टाईम असल्यामुळे आता हा जो काय व्हेलॉसिटी, हा जो आता क्वांटिटी आहे ही ऑलरेडी डिराईव्ह क्वांटिटी आहे. मग व्हेलॉसिटीला परत जर मी स्प्लिट केलं, व्हेलॉसिटीला स्प्लिट केलं, आपल्याला
ज्या डिराईव्ह क्वांटिटी येतील त्यांना स्प्लिट अप करत जायचं आहे इंटू फंडामेंटल क्वांटिटी, तेव्हा आपल्याला डायमेन्शन्स जास्त क्लिअर होतील. मग व्हेलॉसिटी आपण आताच बघितली, व्हेलॉसिटीला जर स्प्लिट केलं आपण, व्हेलॉसिटी ही डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम असते. डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम हिला आपण व्हेलॉसिटी म्हणतो आणि त्याला डिवायडेड बाय हा टाईम आहे. अगेन डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आपण व्हेलॉसिटीला स्प्लिट केलं. ओके, मग या केसमध्ये डिस्प्लेसमेंट काय आहे आपली, डिस्प्लेसमेंट काय आहे आपलं, एक प्रकारची लेंथ आहे बरोबर. डिस्प्लेसमेंट ही एक लेंथ आहे. टाईमला स्प्लिट करायची गरज आहे का, नाही आहे, डिवायडेड बाय टाईम. अशा प्रकारे मी हिला स्प्लिट करून टाकलं या फॉर्म्युल्याला. मग याच्यावरून मी डायमेन्शन्स काढू शकतो इझिली. हाऊ आय कॅन, सो लेट्स राईट इट. LMT मास आहे का कुठं, देर इज नो एनी रोल ऑफ मास हियर. सो मासला सरळ सरळ आपण m⁻² काय करूया, 0 करूया. पण लेंथ आणि टाईमची इन्व्हॉल्वमेंट आहे. लेंथ आहे का या ठिकाणी, यस लेंथ आहे. सो किती आहे, एकच आहे, तीही न्युमरेटरला आहे. सो L⁻⁴. टाईम आहे का, हो इथंही डिनॉमिनेटरला टाईम आहे, इथंही डिनॉमिनेटरला टाईम आहे, म्हणून 2 ठिकाणी टाईम आहे डिनॉमिनेटरला. सो -2. सो मग आता ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन काय झालं, L⁻⁴, m⁻�0, t⁻². दिस इज दी डायमेन्शन ऑफ ॲक्सेलरेशन. सिम्पल. युनिट काय असेल, युनिट काय असेल, आता हा फॉर्म्युला जो स्प्लिट केलेला आहे आपण याच्यावरून युनिट पण काढू शकतो आपण. डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, आता व्हेलॉसिटीचं युनिट ऑलरेडी आपण काढलं. व्हेलॉसिटीचं युनिट होतं मीटर पर सेकंड आणि व्हेलॉसिटी अपॉन टाईम आहे ना आपला, व्हेलॉसिटी अपॉन टाईम. सो मीटर पर सेकंड अपॉन टाईम काय, सेकंडच आहे. सो सेकंड काय होऊन जाईल, सेकंड स्क्वेअर होऊन जाईल. म्हणून कम्प्लीट युनिट आपल्याला ॲक्सेलरेशनचं काय भेटणार आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द युनिट ऑफ ॲक्सेलरेशन. म्हणजे फॉर्म्युल्यावरून मी युनिटही काढलं आणि डायमेन्शनही काढलं. ओके, so if you know about the basics of fundamental quantities and the formula, you can easily find out the dimension as well as unit of that particular physical quantity. Let's talk about the another quantity. हे झालं acceleration. Dimension आलं L⁻⁴, m⁻�0, t⁻². ओके, अजून एखादी क्वांटिटी घेऊया. से फॉर एक्झाम्पल फोर्स. फोर्स काय असते, फोर्स काय असते, फोर्स म्हणजे काय, एखादी वस्तू आहे जिचं मास m आहे. ओके, तिला काहीतरी फोर्स लावली म्हणून मग वस्तूची तो जो काही मास m असलेली वस्तू आहे ती काहीतरी प्रमाणात ॲक्सेलरेट झाली, म्हणजे तिची व्हेलॉसिटी हिला जर फोर्स लावली आपण, या गोष्टीला जर फोर्स लावली, समजा हा दगड आहे, याला जर मी फोर्स लावलं, दगडाचं मास आहे m, आता तो ॲक्सेलरेट झाला, त्याचं काहीतरी ॲक्सेलरेशन झालं फोर्स लावल्यामुळे. मग फोर्स म्हणजे काय असतं, फोर्स इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड ॲक्सेलरेशन. म्हणून फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन. सिम्पल. ओके, या फॉर्म्युल्याची मिनिंग्स, ट्राय टू अंडरस्टँड द मिनिंग्स ऑफ दॅट फॉर्म्युला. इफ यू आर अप्लाइंग अ फोर्स ऑन अ ऑब्जेक्ट हुज मास इज m, then because of application of this force, the object of mass m is getting accelerated. So force is what, mass into acceleration, that is the force. ओके, मग याला आपण बघा याचे डायमेन्शन कसं काढू शकतो. आता फॉर्म्युल्यामध्ये मास ही क्वांटिटी दिलेली आहे. मास ही क्वांटिटी हिला स्प्लिट करायची गरज आहे का, नाही, ती ऑलरेडी फंडामेंटल क्वांटिटी आहे. ऑलरेडी फंडामेंटल क्वांटिटी असेल तर स्प्लिट करायची गरज नाही. इंटू ॲक्सेलरेशन आहे. ॲक्सेलरेशन काय असतं, ॲक्सेलरेशन इज चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. राईट, हे ॲक्सेलरेशनला स्प्लिट केलं मी. परत मास ॲज इट इज आपलं. आता ॲक्सेलरेशनमध्ये बी एक डिराईव्ह क्वांटिटी म्हणजे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इज व्हॉट, व्हेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम व्हेलॉसिटी आणि डिवायडेड बाय टाईम अगेन हा. ओके, कॅपिटल टी लिहायचा, कॅपिटल टी हा टाईम झाला. माझा हा फॉर्म्युला कम्प्लिटली स्प्लिट केला. मासला फर्दर स्प्लिट करायची गरज नाही. डिस्प्लेसमेंट ही लेंथ असते आपल्याला माहिती. टाईम ऑलरेडी फिजिकल क्वांटिटी आहे, फंडामेंटल क्वांटिटी. देर इज नो नीड ऑफ फर्दर स्प्लिटिंग ऑफ दिस फॉर्म्युला. सरळ मी या ठिकाणी म्हणू शकतो. आता डायमेन्शन बघा, LMT. लेंथ आहे का, लेंथ आहे का, हो. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, लेंथ आहे न्युमरेटरला. ओके, मास आहे का, हा हे मास, म्हणून m⁻⁴ राहणार आहे. ओके, L⁻⁴, m⁻⁴.
l⁻⁴ आलं, m⁻⁴ आलं. ओके, टाईम आहे, इथंही न्युमिरेटरला टाईम आहे, सॉरी डिनोमिनेटरला टाईम आहे, इथंही डिनोमिनेटरला टाईम आहे, म्हणून t⁻². ओके, मग कम्प्लीट डायमेन्शन काय झालं फोर्सचं, L1 m1 t⁻². युनिट काढू शकतो आपण इझिली. हा जो फॉर्म्युला आपण स्प्लिट केलेला आहे याच्यावरून आपण युनिटही काढू शकतो. मासचं युनिट काय आहे, SI युनिट kg आहे. ओके, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम म्हणजे ही काय आहे आपली वेलॉसिटी आहे. ओके, आणि वेलॉसिटी अपॉन टाईम काय असतं, ॲक्सलरेशन असतं. चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. ॲक्सलरेशनचं युनिट आताच आपण काढलं, काय होतं ॲक्सलरेशनचं युनिट, मीटर/सेकंड² होतं, बरोबर. मग हे कंप्लीट काय होऊन गेलं, फोर्सचं युनिट kg, मासचं युनिट मीटर/सेकंड, ॲक्सलरेशनचं युनिट मग kg/मीटर/सेकंड². दॅट इज दी युनिट फॉर फोर्स. सिम्पली सेकंड² कसा आहे तो t सेकंड² आपला त्या ठिकाणी होऊन गेला. ओके, मीटर कुठून आलं, डिस्प्लेसमेंट होती म्हणून मीटर आलं. हे ऑलरेडी ॲक्सलरेशन आपण मागे बघितलं त्याचं युनिट. सो कम्प्लीट युनिट फॉर दी फोर्स इज kg/सेकंड². यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये न्यूटन असं म्हणतो. ओके, न्यूटन. ओके, n ने डिनोट केलं जातं, त्याला न्यूटन सुद्धा म्हटलं जातं. kg/सेकंड² इज ऑल्सो कॉल्ड ॲज न्यूटन. आपण फोर्सला न्यूटनने मेजर करत असतो. ओके, बऱ्याच वेळेस. तर फोर्सबद्दल झालं, मास इंटू ॲक्सलरेशन. अजून एखादी फिजिकल क्वांटिटी घेऊया आपण. ओके, फॉर एक्झाम्पल प्रेशर आहे. प्रेशर कसं फाइंड आउट करणार, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. एखाद्या पर्टिक्युलर एरियावर लावलेला फोर्स म्हणजे तो प्रेशर. प्रेशर इज द इफेक्ट ऑफ फोर्स. इन शॉर्ट, प्रेशर हा फोर्सचाच इफेक्ट असतो. मग एखाद्या विशिष्ट एरियावर, पर्टिक्युलर एरियावर, इफ आय एम अप्लाइंग अ फोर्स ऑन अ पर्टिक्युलर एरिया, then that will lead to some sort of pressure on that area. So pressure is what, force upon area. फोर्सचं डायमेन्शन आताच काढलेलं आहे आपण. ओके, फोर्सला परत स्प्लिट करू कारण फोर्स फंडामेंटल क्वांटिटी आहे. मग फोर्स आपली मास इंटू ॲक्सलरेशन होऊन जाईल. एरिया काय आहे, एरियाही आपल्याला स्प्लिट करता येतो. एरिया आपण काढू शकतो, सिम्पली काढू शकतो एरिया. लेंथ इंटू ब्रीथ आपण त्या एरिया काढू शकतो, किंवा लेंथ इंटू हाईट आपण एरिया काढत असतो. म्हणून मग सरळ लेंथ ब्रीथ असो किंवा लेंथ असो, ह्या दोघं लेंथच आहेत. ओके, हाईट किंवा ब्रीथ असेल ह्या लेंथमध्येच मोजणार ना, म्हणून आपल्याला लेंथ इंटू लेंथच येणार आहे खाली दोघं. मास इंटू ॲक्सलरेशनच्या केसमध्ये मास ॲज इट इज असेल, ॲक्सलरेशनला परत आपल्याला व्हेलॉसिटी अपॉन टाईममध्ये स्प्लिट करावं लागेल. ओके, परत मास इंटू व्हेलॉसिटी अपॉन टाईमला, व्हेलॉसिटीला आपण डिस्प्लेसमेंट अपॉन टाईमने स्प्लिट आउट केलं. ओके, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम डिवायडेड बाय L इंटू L. ओके, डिस्प्लेसमेंट काय आहे, ही पण एक लेंथच आहे डिस्प्लेसमेंटसुद्धा. मग या ठिकाणी बघा, डिस्प्लेसमेंट जर लेंथच आहे तर मी डायरेक्ट लेंथ इथं लिहितो. मग L कॅन्सल झाला एक. मग काय उरलं, मास उरला. ओके, त्यानंतर टाईम उरणार आहे आपला t इंटू t² होऊन जाईल, आणि लेंथ उरणार आहे. मग फायनली मला डायमेन्शन या ठिकाणी लिहिता येतं L इंटू m इंटू t. डायमेन्शन बघा आता, L किती आहे, एक L तर कॅन्सल झाला, एक L आहे. डिनोमिनेटरला असणार पुढे -1. मास आहे का, आहे, m⁻⁴. ओके, टाईम आहे का, आहे. ओके, डिनोमिनेटरला, सो -2. काय आलं, L⁻⁻1 m⁻⁴ t⁻². दिस इज दी डायमेन्शन फॉर दी प्रेशर. ओके, सिम्पल आहे, काहीच नाही त्याच्यामध्ये, एकदम सरळ आणि सोपं युनिट आहे. ओके, काहीच त्याच्यामध्ये जास्त कन्फ्यूज होण्याची गरज नाही. अशा प्रकारे आपण कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन काढू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वांटिटी बघूया आपण, मोमेंटम. ओके, मोमेंटम ही टर्म सुद्धा तुम्हाला येणार आहे पुढे, मोमेंटम. ओके, मोमेंटम म्हणजे काय असतं, सो मोमेंटम इज इक्वल टू व्हॉट, मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी, त्याला मोमेंटम म्हणतो आपण. तर याचं ही डायमेन्शन आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. मास
ऑलरेडी फंडामेंटल क्वांटिटी आहे, वेलॉसिटी डिराइव्ह क्वांटिटी आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आपण त्याला म्हणत असतो, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके, सो आपलं डायमेन्शन हे ज्याला स्प्लिटिंग झालं कम्प्लिटली. मास फंडामेंटल क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट इज अ टाइप ऑफ लेंथ फंडामेंटल क्वांटिटी, टाइम ही ऑलरेडी फंडामेंटल क्वांटिटी आहे. सो व्हॉट इज द डायमेन्शन फॉर दिस? सो डायमेन्शन विल बी लेंथ, डिस्प्लेसमेंट आहे L⁻⁴, मास आहे m⁻⁴, टाइम आहे डिनॉमिनेटरला T⁻⁻⁴. सो दिस इज द डायमेन्शन फॉर मोमेंटम. युनिट काय असेल? युनिट पण याच्यावरूनच काढता येतं. मासचं युनिट काय आहे? kg आहे. वेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड आपण काढलं, kg मीटर पर सेकंड. सिम्पली दॅट इज द युनिट फॉर मोमेंटम, kg मीटर पर सेकंड. दिस इज द युनिट ऑफ मोमेंटम. अशा प्रकारे आपण कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन फाइंड आउट करू शकतो. ओके, कोणतीही फिजिकल क्वांटिटी असेल, एनी फिजिकल क्वांटिटी. ओके, सो फॉर एक्झाम्पल अजून एखादी फिजिकल क्वांटिटी घेऊया. वर्क डन आहे किंवा वर्क आहे. ओके, वर्क किंवा वर्क डन. तुम्हाला फिजिकल क्वांटिटीला स्प्लिट करता यायला पाहिजे. वर्क काय असतो? वर्कचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, याला म्हणतात वर्क डन किंवा वर्क म्हणतो आपण. ओके, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सला स्प्लिट करणार आपण. फोर्स इज व्हॉट? मास इंटू ॲक्सेलरेशन इज द फोर्स, राईट. डिस्प्लेसमेंट काय आहे? डिस्प्लेसमेंट ही ऑलरेडी एक लेंथच आहे, म्हणून तिथं स्प्लिट करायची गरज नाही. परत मास इंटू ॲक्सेलरेशन आपलं काय असतं? चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम असतं. लेंथ ॲज इट इज राहिली आपली. मग आता वेलॉसिटी अपॉन टाइम, वेलॉसिटी काय असते? परत वेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम अपॉन टाइम. ओके, या प्रकारे इंटू लेंथ. जशी तशी काढा डायमेन्शन, काढा. लेंथ कुठं आहे बघा? आहे इथं एक आहे, इथं पण एक लेंथ आहे. लेंथ इंटू लेंथ, सो इट विल बी L⁻². ओके, दोघं वरती न्युमरेटरला आहेत. मास आहे का? आहे m⁻⁴. टाइम आहे का? इथं आहे डिनॉमिनेटरला, इथं पण आहे डिनॉमिनेटरला, सो T⁻². सो द कंप्लीट युनिट फॉर वर्क और वर्क डन इज, डायमेन्शन फॉर वर्क डन इज L⁻², m⁻⁴, T⁻². दिस इज द डायमेन्शन फॉर वर्क, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, युनिट काढू शकतात इझिली. वर्क डनचं युनिट, फोर्सचं युनिट तुम्हाला माहिती आहे. फोर्सचं युनिट काय होतं? आताच आपण खाल्लं ना. फोर्सचं युनिट kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, त्याला न्यूटन म्हटलं होतं आपण. फोर्सचं युनिट. डिस्प्लेसमेंट काय असते? डिस्प्लेसमेंट आपली लेंथ असते ना, म्हणजे मीटरच आहे. म्हणजे मीटर इंटू मीटर, मीटरचा स्क्वेअर झाला. मग कंप्लीट युनिट काय झालं? वर्क डनचं युनिट काय झालं? kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द युनिट फॉर वर्क डन. ओके, युनिटही निघालं, डायमेन्शनही निघालं. सिम्पल. या वेळेने जर गेले तुम्ही, तर तुम्ही कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन काढू शकतात. अजून एक सांगतो तुम्हाला, एक लास्ट एक्झाम्पल घेऊया आपण. डेन्सिटी. डेन्सिटी ही टर्मसुद्धा आपण बऱ्याचदा यूज करतो. डेन्सिटी काय असते? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. याला आपण डेन्सिटी म्हणतो. मास अपॉन व्हॉल्यूम विच इज डेन्सिटी. मासला स्प्लिट करायची गरज नाही. मास ऑलरेडी फंडामेंटल क्वांटिटी. व्हॉल्यूम फंडामेंटल क्वांटिटी नाही आहे. व्हॉल्यूम लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट, आपण व्हॉल्यूम काहीतरी काढत असतो, बरोबर. लेंथच असणार आहे. ब्रीथ लेंथमध्येच मोजणार, हाईट लेंथमध्येच मोजणार. मग आपण काय लिहू शकतो? मास अपॉन L इंटू L इंटू L, राईट. सो व्हॉट इज मास? आपण कशामध्ये? युनिट जर काढायचं असेल मला, काय असेल? मास kg मध्ये मेजर करणार मी. L इंटू L इंटू L काय असणार आहे? L³. सो युनिट काय झालं आपलं? kg पर मीटर क्यूब. L³ म्हणजे काय? मीटर आहे ना. लेंथ कशामध्ये एक्सप्रेस करतो? मीटरमध्ये. kg मीटर क्यूब आपलं काय असणार आहे? युनिट असणार आहे. डायमेन्शन काय असेल? डायमेन्शन बघा आता. टाइम कुठं दिसतोय का आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये? देर इज नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ टाइम, सो T⁻⁴. ओके,
मास दिसतंय का, आहे मास, सो m⁻1 राईट. लेंथ आहे का, आहे लेंथ, डिनॉमिनेटरला आहे L³ आहे, म्हणजे काय L⁻³ राईट. सो दिस इज द डायमेन्शन फॉर डेन्सिटी. सिम्पल. हे सिम्पली आपण या वेने कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन काढू शकतो. स्प्लिट करा, डिराईव्ह क्वांटिटीजला फंडामेंटल क्वांटिटीमध्ये स्प्लिट करा, फंडामेंटल क्वांटिटीजच्या मदतीने डायमेन्शन काढा आणि त्याच फंडामेंटल क्वांटिटीच्या मदतीने युनिटही काढा. ओके, युनिट पण भेटतं, डायमेन्शन पण भेटतं. फक्त काय माहिती पाहिजे, फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि फंडामेंटल क्वांटिटीजचं थोडंसं नॉलेज असलं पाहिजे. जसं की डिस्टन्स लेंथमध्ये मेजर करतोय आपण, ओके, हाईट लेंथमध्ये मेजर करतोय आपण, एखादं मास असेल kg मध्ये मेजर करतोय आपण, अशा प्रकारे हे झालं. आता हे नॉर्मली LMT बद्दल ठीक आहे, लेंथ मास टाईमबद्दल आपण जास्त करून डिस्कस करतो. समजा आपल्याला अशी क्वांटिटी दिली, समजा चार्ज. आता करंटबद्दल चार्ज Q ने डिनोट करतो आपण. चार्ज इज इक्वल टू वॉट, I इंटू टी. ओके, करंट इंटू टाईम. Q इज इक्वल टू IT असा फॉर्म्युला तुम्ही 10वीला शिकले असणार. मग या केसेसमध्ये काय करायचं, आता करंट दिलेलं आहे आपल्याला डायमेन्शनमध्ये, बरोबर, करंट दिलेलं आहे आणि टाईम दिलेला आहे. मग डायमेन्शन काय असेल, लेंथ, मास, टाईम आणि करंटसाठी I वापरला मी इथं. समजा I वापरतो आपण करंटसाठी. लेंथ आहे का कुठं, नो, देयर इज नो लेंथ. मास आहे का कुठं, नाही आहे फॉर्म्युल्यामध्ये मास. टाईम आहे का, आहे, टाईम आहे, सो T⁻1. करंट आहे, दिलेलं आहे ॲम्पियरमध्ये करंट मोजतो आपण, सो I⁻1. मग काय आलं डायमेन्शन, L⁻0, m⁻0, T⁻1, I⁻1. दिस इज द डायमेन्शन फॉर चार्ज. म्हणजे काय, इतर फिजिकल क्वांटिटीजसुद्धा आपण डिनोट करू शकतो. इतर फिजिकल क्वांटिटीजला सुद्धा आपण या ठिकाणी मेजर करू शकतो, ज्या फिजिकल क्वांटिटीज आपल्याला इतर डिराईव्ह क्वांटिटीजसाठी लागत असतात. ओके, सो अशा प्रकारे आपण जसं करंटसाठी किंवा चार्जसाठी काढलं, तर सिम्पली आपण कोणतीही फिजिकल क्वांटिटी असेल त्याचं डायमेन्शन काढू शकतो. एवढं आहे. तुम्हाला डायमेन्शन्स लिहित असताना जे काही आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये हे डायमेन्शन सिम्बॉलच्या मदतीने लिहितोय, सगळ्या फिजिकल क्वांटिटीचं लिहित बसणार नाही मी. म्हणजे मला जर आता चार्जचं डायमेन्शन लिहायचं आहे, मग जेवढेही फिजिकल क्वांटिटीज आहेत आपले फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज 7 आहेत, बरोबर. लेंथ आहे, मास आहे, टाईम आहे, टेम्परेचर आहे, त्यानंतर मग करंट आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी आहे आपली कॅन्डेला, आणि मोल आहे. या सगळ्या आपल्याला 7 फिजिकल क्वांटिटीज ज्या आहेत या सगळ्यात लिहित बसणार नाही मी. म्हणजे मला जर या फॉर्ममध्ये जर मला चार्जचं डायमेन्शन काढायचं आहे तर मी कसं काढेल, L⁻0, m⁻0, T⁻1, I⁻1, टेम्परेचरचा संबंध नाही, मग K⁻0, ल्युमिनस इंटेन्सिटीचा प्रश्न नाही, मग C⁻0, मोल⁻0. म्हणजे एवढं मोठं डायमेन्शन मला लिहावं लागेल. पण एवढं न लिहिता आपण काही स्पेसिफिक फिजिकल क्वांटिटीज फक्त स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मेन्शन करतो. आता मला या ठिकाणी I ॲड, आतापर्यंत याच्या आधी जेवढ्याही बघितल्या आपण तिथं I न होता येत, बरोबर. म्हणजे करंटचा काहीच रोल नव्हता त्या फॉर्म्युलांमध्ये, म्हणून मग आयचा वापर नव्हतो करत आपण. पण आता आपल्याला चार्जसाठी करंट आणि टाईम याची गरज पडते ना, मग मी चौथी फिजिकल क्वांटिटी इथं इंट्रोड्यूस केली स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. म्हणून एकतर असं पूर्ण लिहायचं किंवा मग शॉर्टमध्ये जितक्या मेजर आपण जनरल यूज करतो फिजिकल क्वांटिटीज, फंडामेंटल क्वांटिटीज डायमेन्शन्स लिहिण्यासाठी, त्या जनरली लेंथ, मास, टाईम ह्या असतात. आणि ॲडिशनली दुसरी एखादी कन्सेप्ट आली तर आपल्याला ती ॲड करू शकतो आपण. ओके, एवढं सगळं लिहत बसण्यापेक्षा शॉर्टमध्येही आपण त्याला लिहत असतो, राईट. सो दिस इज दी डिफरंट यू कॅन से मेथड्स ऑफ फाइंडिंग द डायमेन्शन्स फॉर द डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. याच्यासारखे बरेचसे फिजिकल क्वांटिटीज आहेत. ओके, भरपूर फिजिकल क्वांटिटी तुम्ही ट्राय करा सगळ्या फिजिकल क्वांटिटीजचे डायमेन्शन्स. आता मी जे तुम्हाला सिलेक्टिव्ह एक्झाम्पल्स सॉल्व करून दाखवले, असे सगळे एक्झाम्पल सॉल्व करा आणि तुम्हाला कळेल की नेमकं हे फिजिकल क्वांटिटीजला कसं डायमेन्शन फाइंड करता येतं.
right? So guys, this is all about the physical quantities and their dimensions. I hope you guys understood the methods. जेवढा जास्त तुम्हाला फॉर्म्युले पार्ट करता येतील, जेवढे जास्त त्यांना स्प्लिट अप करता येतील फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये, तेवढे तुम्ही इझिली सगळे डायमेन्शन्स आणि युनिट फाइंड आउट करू शकतात. ओके, फक्त पार्ट करत बसण्यापेक्षा म्हणजे आता तुम्हाला जर डायमेन्शन्स एखाद्या क्वांटिटीचे लिहायचे असेल, परीक्षेला विचारलं डायमेन्शन आणि युनिटबद्दल, तुम्हाला पार्ट करायची अजिबात गरज नाही आहे. जर तुम्हाला फॉर्म्युला माहीत असेल तर तुम्ही 2 सेकंदामध्ये ते डायमेन्शन काढू शकतात. हे मी तुम्हाला थोडंसं लेंदी मेथडने शिकवलं, जेणेकरून तुम्हाला त्याच्यातल्या मिनिंग्स कळतील की कशी ही डायमेन्शन काढलेलं असतं. म्हणजे शॉर्टकट मेथड्स पण आहेत डायमेन्शन काढायच्या. जसे तुम्ही प्रॅक्टिस करणार, जसे जसे फॉर्म्युलेज पार्ट होणार, तुम्ही जितक्या फंडामेंटल क्वांटिटीजला अंडरस्टँड करून घेणार, तुम्ही एकदम इझिली डायमेन्शन्स विदाउट गोइंग फॉर रायटिंग अँड दिस काइंड ऑफ लेंदी methodologies, you can easily find the dimensions in the shortcut ways. ओके, तर हे झालं डायमेन्शन्स आणि फिजिकल क्वांटिटीबद्दल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण अजून काही डिटेलमध्ये दुसऱ्या गोष्टी ज्या बेसिक्स असतील या चॅप्टरच्या त्या स्टडी करणार आहोत. ह्या ज्या 7 फिजिकल क्वांटिटीज मी तुम्हाला शिकवल्या, याच्या पलीकडे अजून फिजिकल क्वांटिटीज ज्या फंडामेंटल आणि डिराईव्ह क्वांटिटीज आपण बघितल्या, 7 फंडामेंटल आणि डिराईव्ह भरपूर आहेत. याच्या व्यतिरिक्त या अजून काही फिजिकल क्वांटिटीज आहेत ज्या अँगल्स असतात, ॲक्च्युली सॉलिड अँगल्स वगैरे आपण म्हणत असतो, तर त्याही आपण एका वेगळ्या सेशनमध्ये बघणार आहोत. त्या एक्सेप्शनल थोड्याशा फिजिकल क्वांटिटीज आहेत, त्याही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे, म्हणून ते येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. ओके, थँक्यू व्हेरी मच.